ताई आणि तिचा रंगीबेरंगी खजिना. लेखिका रुक्मिणी बॅनर्जी. एका शहराजवळ काही मुलं राहत होती. त्या शहरालगत एक कचऱ्याचे मैदान होते. त्या मैदानाजवळच ती मुलं राहत असत. ते मैदान खूप मोठं होतं. नजर जाईल तिथपर्यंत तिथे कचराच पसरलेला दिसे. ती मुलं शाळेत जात नसत. दिवसभर ती कचऱ्याच्या मैदानात इकडून तिकडे धावत असत. काही प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करत असत, तर काही कापडाच्या चिंध्या जमा करत असत. त्या सगळ्यांना कचऱ्याबद्दल खूप माहिती होती. एके दिवशी ताई कचऱ्याच्या मैदानात आली. तिने लाल रंगाचा दुपट्टा घेतला होता. ताईने मैदानात पळणाऱ्या मुलांकडे पाहिलं. मग तिने बसण्यासाठी जागा शोधली. तिने तिची बॅग उघडली आणि काहीतरी बाहेर काढलं. मुलांना खूप कुतूहल वाटलं. ती तिच्या थोडी जवळ आली. ताईकडे खूप रंगीबेरंगी पुस्तकं होती. पुस्तकांमध्ये छान छान गोष्टी होत्या. मुलं तिच्या जवळ आली, आणखी जवळ आली. ताई आता रोज यायला लागली. ती यायची तेव्हा मुलं मैदानात फिरणं थांबवायची. ती तिच्याजवळ बसायची आणि ती वाचत असलेल्या गोष्टी ऐकायची. काही दिवसातच त्यांना काही अक्षरं आणि काही शब्दही वाचता येऊ लागले आणि थोड्याच दिवसात गोष्टीही वाचता येऊ लागल्या. मुलांनी ताईची बसण्याची जागा सजवायचं ठरवलं. कुणी कचऱ्याच्या ढिगातून एक खुर्ची आणली. कुणी गालिच्याचा तुकडा शोधून आणला, तर कुणी काही पडदे आणले. ताईची बसण्याची जागा आता छान दिसायला लागली. एक दिवस ताई आलीच नाही. दुसऱ्या दिवशीही ताई आली नाही. मुलांनी ताईची खूप वाट पाहिली. त्यांनी स्वतःहून पुस्तकं वाचली आणि एकमेकांनाही वाचून दाखवली. एके दिवशी मुलांना एका पुस्तकात ताईच्या घरचा पत्ता सापडला. मुलं तिला शोधायला बाहेर पडली. त्यांनी पुस्तकांची पिशवी सोबत घेतली होती. मुलांना बसचं नाव वाचता आलं. त्यांना तिचा रोड नंबर सुद्धा समजला. त्यांना हे सगळं करता आलं कारण ताईने त्यांना शिकवलं होतं. मुलं तिचं घर शोधत फिरू लागली. त्यांनी गल्ली अन गल्ली पालथी घातली, पण त्यांना काही ते सापडलं नाही. मुलं परत जायला निघणार इतक्यात कोणाला तरी लाल दुपट्टा दिसला. खिडकीला असलेल्या हुकाला तो लटकत होता. त्या घरात एका पलंगावर ताई झोपलेली होती. ती खूप आजारी दिसत होती. तिचे डोळे उदास होते आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं होतं. डॉक्टरांनी तिला औषधं दिली होती, पण तिला काही केल्या बरं वाटत नव्हतं. मुलं धावत ताईकडे गेली. त्याने तिला मिठी मारली आणि तिची पापी घेतली. मुलांनी तिची पुस्तकं तिला दिली. ताई उठून बसली आणि मुलांनी तिला गोष्टी वाचून दाखवल्या. तिचे डोळे चमकू लागले.
आणि तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुललं. आता ताई पुन्हा रोज येते आणि मुलंही रोज येतात. रोज संध्याकाळी ती तिथे येतात. त्यांच्या हसण्याचा आवाज ऐकू येतो. ती मुलं पुस्तकं वाचत असतात. तुम्हालाही कळेल ते किती मजा करत असतात ते. मुलं, त्यांची ताई आणि पुस्तकं. बरं का, या व्हिडिओला पसंत करायला आणि त्याचसोबत सामायिक करायला विसरू नका आणि खालील बाजूस आपले मत नक्की नोंदवा.